हॅलो फ्रेंड्स, तुमच्या आजूबाजूला 12वी झालेली काही मुलं असतील किंवा मुली असतील, काही तुमचे मित्र असतील, काही तुमच्या मैत्रिणी असतील किंवा काही तुमचे भाऊ बहीण सुद्धा असू शकतील. या सर्वांनी एका विषयाची भीती तुमच्या मनामध्ये नक्की घालून ठेवली असेल, तो विषय म्हणजे फिजिक्स. हीच फिजिक्सची भीती दूर करण्याचं काम ज्ञानोदय क्लासेसमध्ये केलं जातं. तर आपण 11th फिजिक्सचा पहिला चॅप्टर बघायला चाललो आहोत. तो चॅप्टर म्हणजे युनिट्स अँड मेजरमेंट्स. आपल्याला आपल्या दररोजच्या जीवनामध्ये अनेक फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट घ्यावं लागतं. मेजरमेंट घ्यावं लागतं म्हणजे काय, तर आपल्याला घरी आपली आई किंवा आपले वडील आपल्याला सांगतात की किराणा दुकानात जा आणि तिथून 5 किलो साखर घेऊन ये. हे 5 किलो साखर म्हणजे काय नेमकं, किंवा एखाद्या फंक्शनच्या वेळेस आपल्याला कपडे शिवायचे असतात. कपडे शिवण्यासाठी आपण एखाद्या कपड्याच्या दुकानामध्ये जातो आणि कापड घेतो. मग ते 2 मीटर कापड घेत असू किंवा 3 मीटर कापड घेत असू, तर हे 2 मीटर किंवा 3 मीटर कापड म्हणजे काय, तर हे जे मेजरमेंट्स आहेत आणि या मेजरमेंटसाठी लागणारे जे काही युनिट्स आहेत त्याबद्दलचा अभ्यास आपल्याला या चॅप्टरमध्ये करायचा आहे. तर आपण चालू करूया. समजा तुम्हाला घरी गेल्यानंतर आईनं सांगितलं की जाऊन 5 किलो साखर घेऊन या. 5 किलोग्राम ऑफ शुगर यू हॅव टू बाय फ्रॉम अ शॉप. देन व्हॉट इज मीन्ड बाय 5 किलोग्राम ऑफ शुगर? सो व्हेनेवर वी हॅव टू मेजर the physical quantity we have to compare our measurement with the standard unit. तर 5 किलोग्राम शुगर घ्यायची म्हणजे नेमकं काय करायचं आहे, तर 1 किलोग्राम इज अ स्टँडर्ड युनिट फॉर मेजरिंग द वेट. जर आपल्याला वेट मोजायचं असेल तर 1 किलोग्राम हे त्याचं स्टँडर्ड युनिट आहे. तर मला 5 किलो साखर पाहिजे, म्हणजेच 5 टाइम्स ऑफ 1 किलोग्राम दॅट बिकम्स इक्वल टू 5 किलोग्रॅम्स. बघा, 1 किलोग्रॅम हे वेट मेजर करण्याचं स्टँडर्ड युनिट आहे, म्हणजेच 5 टाइम्स ऑफ 1 किलोग्रॅम आपल्याला मिळालं 5 किलो साखर. असंच समजा मला कापड घ्यायचंय 3 मीटर. 3 मीटर ऑफ क्लॉथ आय हॅव टू बाय. सो 3 मीटर ऑफ क्लॉथ म्हणजे काय, लेंथ मेजर करण्याचं जे काय स्टँडर्ड युनिट आहे ते आहे 1 मीटर. तर 3 टाइम्स ऑफ 1 मीटर दॅट इज इक्वल टू 3 मीटर ऑफ क्लॉथ. तर अशा पद्धतीनं आपल्याला कम्पेअर करावं लागतं स्टँडर्ड युनिटशी. मग युनिट सिस्टीम्स आहेत की ज्यामध्ये आपल्याला लेंथ कशामध्ये मोजायची किंवा वेट कशामध्ये मोजायचं, टाईम कशामध्ये मोजायचा हे सांगणाऱ्या काही युनिट सिस्टीम्स आहेत. त्या सिस्टीम्सचा आपल्याला अभ्यास करायचा. अशा एकूण 4 सिस्टीम्स आहेत. त्यामध्ये CGS युनिट सिस्टीम आहे, MKS युनिट सिस्टीम आहे आणि SI युनिट सिस्टीम एक आहे. तर याच्यातल्या पहिल्या 3 युनिट सिस्टीम सध्या आपण अभ्यासू. एकीकडं युनिट सिस्टीम 3 प्रकारच्या, एक CGS युनिट सिस्टीम, दुसरी MKS युनिट सिस्टीम आणि तिसरी FPS युनिट सिस्टीम. तर याच्यामध्ये मुख्यतः आपण 3 फिजिकल क्वांटिटीज मेजर करतो. त्यातली एक म्हणजे लेंथ मेजर करतो, दुसरं आपण वेट मेजर करतो आणि तिसरं म्हणजे आपण याच्यामध्ये टाइम मेजर करतो. तर बघा, CGS युनिट सिस्टीममध्ये लेंथ मेजर करत असताना आपण करतो सेंटीमीटरमध्ये. लेंथ मेजर करतो सेंटीमीटरमध्ये, वेट मेजर करतो ग्राममध्ये आणि टाइम मेजर करतो सेकंड्समध्ये. तर CGS युनिट सिस्टीम म्हणजे काय, लेंथ सेंटीमीटरमध्ये मेजर करायची, वेट ग्राममध्ये मेजर करायचं आणि टाइम जो आहे तो सेकंडमध्ये मेजर करायचा. हे झाले त्याचे युनिट्स आणि याचे सिम्बॉल्स आपण पाहूया. सेंटीमीटरचा सिम्बॉल CM, ग्रामचा सिम्बॉल G आणि सेकंड्सचा सिम्बॉल S. हे झाले त्याचे सिम्बॉल्स. याच्यानंतर MKS युनिट सिस्टीम आहे. MKS युनिट सिस्टीममध्ये लेंथ मेजर करतो मीटरमध्ये,
MKS युनिट सिस्टीममध्ये आपण लेंथ मेजर करतो मीटरमध्ये, वेट मेजर करतो किलोग्रॅममध्ये आणि टाइम मेजर करतो सेकंड्समध्ये. तर ही झाली MKS युनिट सिस्टीम. याच्यामध्ये आपण लेंथ मेजर करतो मीटरमध्ये, वेट मेजर करतो किलोग्रॅममध्ये आणि टाइम मेजर करतो सेकंडमध्ये. तर याचे आपण सिम्बॉल्स पाहूया. मीटरसाठी आपण स्मॉल m हा सिम्बॉल वापरतो, किलोग्रॅमसाठी आपण kg आणि सेकंडसाठी आपण s हा सिम्बॉल वापरतो. त्याच्यानंतर FPS युनिट सिस्टीम आहे. FPS युनिट सिस्टीमला आपण ब्रिटिश युनिट सिस्टीम असं सुद्धा म्हणतो. ब्रिटिश युनिट सिस्टीम याच्यासाठी कारण ही जी युनिट सिस्टीम आहे ती ब्रिटिशांकडे जास्त प्रमाणात वापरली जाते आणि ब्रिटिशांचं राज्य भारत देशावरती खूप वर्ष असल्यामुळं, म्हणजे जवळपास 200 वर्ष इंग्रजांनी आपल्यावरती राज्य केल्यामुळं आपण देखील काही प्रमाणात ही सिस्टीम वापरतो. म्हणजे आजही फूट वगैरे असेल ते युनिट आपण आजही भारतामध्ये वापरतो. तर FPS युनिट सिस्टीममध्ये लेंथ मेजर करतो फीटमध्ये, वेट मेजर करतो पाऊंड्समध्ये आणि टाइम मेजर करतो सेकंड्समध्ये. तर अशा पद्धतीनं आपण 3 युनिट सिस्टीम्स पाहिल्या, CGS युनिट सिस्टीम, MKS युनिट सिस्टीम आणि FPS युनिट सिस्टीम. या युनिट सिस्टीम्स जरी जगभरात काही काळासाठी वापरलेल्या असल्या तरी या अशा पद्धतीच्या युनिट सिस्टीम्स तयार व्हाव्या किंवा डिस्कवर केल्या जाव्या याच्या मागचं कारण काय? तर तुम्हाला माहिती आहे जुन्या काळातली लोक जी आहेत ती जुन्या काळातली लोक वजनासाठी काही माप वापरत होते. त्याच्यामधले आदली असेल, पायली असेल, अशा पद्धतीची मापं खेडेगावामध्ये अजूनही वापरतात. पण काही ठिकाणी जे आदलीचं माप आहे ते प्रत्येक ठिकाणी एकसारखं असेल असं नाही, किंवा पायलीचं जे माप आहे ते प्रत्येक ठिकाणी एकसारखं असेल असं नाही. किंवा आपण फूट विचारात घेत असतो, 1 फूट म्हणजे किती, तर आपण सहज असे 2 हात एकमेकांना लावतो आणि ठरवतो की हे 1 फूट, पण प्रत्येकाचा हात सारखा असत नाही. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्यामुळं अशा पद्धतीच्या युनिट सिस्टीम्स आपल्याला तयार कराव्या लागल्या किंवा अशा पद्धतीच्या युनिट सिस्टीम्स डिस्कवर झाल्या. पण या तिन्ही युनिट सिस्टीम्समध्ये काहीतरी थोडा बहुत फॉल्ट होता, किंवा काही युनिट सिस्टीम्स ब्रिटिश वापरायचे तर काही युनिट सिस्टीम इंग्लंड असेल किंवा अमेरिका असेल, अशा पद्धतीचं प्रत्येक देशामध्ये वेगवेगळ्या युनिट सिस्टीम वापरल्या जायच्या. तर संपूर्ण जगामध्ये एकाच पद्धतीच्या युनिट सिस्टीम्स असायला हव्या याचा प्रयत्न झाला आणि या प्रयत्नातून SI युनिट सिस्टीम उदयाला आली. आपण SI युनिट सिस्टीम पाहूया. SI युनिट सिस्टीम म्हणजे 14th जनरल कॉन्फरन्स ऑन वेट्स अँड मेजरमेंट्स भरलेली होती. 14th जनरल कॉन्फरन्स ऑन वेट्स अँड मेजरमेंट्स. ही कॉन्फरन्स भरली आणि या कॉन्फरन्सनं आपल्या एक नवीन युनिट सिस्टीम दिली. ती युनिट सिस्टीम होती सिस्टीम इंटरनॅशनल डी युनिट्स. सिस्टीम इंटरनॅशनल डी युनिट्स ही फ्रेंच भाषा आहे. या फ्रेंच भाषा असल्यामुळं सिस्टीमच्या पुढं हे ई लागलेलं आहे, किंवा हे डी युनिट्स अशा पद्धतीचे शब्द जे आहेत ते फ्रेंच भाषेतले आहेत. याचं इंग्रजी भाषांतर होतं इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. तर हे सिस्टीमचं S आणि इंटरनॅशनलचं I हे बनून होतं SI युनिट सिस्टीम. ही SI युनिट सिस्टीम कशामुळं
संपूर्ण जगानं ॲक्सेप्ट केली किंवा का ॲक्सेप्ट केली, तर त्याचं कारण म्हणजे एकतर हे संपूर्ण देशाच्या तुलनेनं आपण जनरल कॉन्फरन्स आयोजित केलेली होती त्या काळात आणि ती युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड होती. आणि दुसरं म्हणजे कन्व्हर्जन करण्यासाठी सोपं होतं, कारण ही डेसिमल पद्धतीची युनिट सिस्टीम होती ज्यामध्ये आपण कन्व्हर्जन्स व्यवस्थित करू शकायचो किंवा सोप्या पद्धतीनं कन्व्हर्जन करू शकायचो. याच्यासाठी ही SI युनिट सिस्टीम संपूर्ण जगामध्ये ॲक्सेप्ट करण्यात आली. तर याच्यामध्ये 3 भाग पाडले SI युनिट सिस्टीमचे. त्याच्यामधला पहिला भाग म्हणजे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज आणि फंडामेंटल युनिट्स. दुसरा भाग होता डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज अँड डिराइव्ड युनिट्स. आणि तिसरा भाग होता ते म्हणजे सप्लिमेंटरी युनिट्स. तर फर्स्ट ऑफ ऑल we will see about the fundamental physical quantities. Fundamental physical quantities, those physical quantities which are not dependent upon any other physical quantities are called as fundamental physical quantities. ज्या कुठल्या फिजिकल क्वांटिटीज आहेत त्या दुसऱ्या कोणत्याही फिजिकल क्वांटिटीजवरती डिपेंड असणार नाहीत, त्या फिजिकल क्वांटिटीजला फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज म्हणतात. वी विल राईट द डेफिनेशन लाईक दोज फिजिकल क्वांटिटीज which are not dependent on any other physical quantity for their measurement those physical quantities are called as fundamental physical quantities. याच्यामध्ये 7 फिजिकल क्वांटिटीज आहेत एकूण. लेंथ आहे, मास आहे, टाइम आहे, इलेक्ट्रिक करंट आहे, ल्युमिनस इंटेन्सिटी आहे, त्याच्यानंतर अमाऊंट ऑफ सबस्टन्स आहे आणि टेम्परेचर आहे. अशा पद्धतीच्या 7 फिजिकल क्वांटिटीज आहेत. म्हणजे बघा, लेंथ मोजायची असेल आपल्याला तर आपण थेट एखादी पट्टी घेऊ किंवा मीटर पट्टी घेऊन आपण ती लेंथ मोजू शकतो. लेंथ मोजण्यासाठी आपल्याला दुसऱ्या कुठल्या फिजिकल क्वांटिटीची गरज पडत नाही. जर मास पाहायचं असेल आपल्याला तर आपण थोडंसं मास आणि वेट, वस्तुमान आणि वजन याच्यातला फरक आपण थोडंसं लक्षात घेऊया. मास हे चेंज होत नाही पण वेट चेंज होतं, कारण वेट जे आहे ते वेट ग्रॅव्हिटेशनवरती अवलंबून असतं. म्हणजे पृथ्वीवरचं ग्रॅव्हिटेशन जास्त आहे, त्यामुळं इथं जर माझं वजन 60 किलोग्रॅम असलं तर इथली ग्रॅव्हिटी जी आहे ती ग्रॅव्हिटी खूप जास्त आहे. जर आपण चंद्रावरती गेलो तर चंद्रावरती ग्रॅव्हिटी खूप कमी आहे. खूप कमी असल्यामुळं तिथलं जे काय वजन असेल, जे काय वेट असेल ते फार कमी असणार आहे. म्हणजे आपण लहानपणी वगैरे म्हणायचो ना की इथलं जास्त वजन नाही, तर चंद्रावरती गेल्यानंतर आपल्याला आपलं वजन खूप कमी लागतं, वेट फार कमी होतं. पण पृथ्वीवरती मात्र आपलं वेट जास्त असतं. पण मास जे आहे, मास इज द मेजर ऑफ हाऊ मच मॅटर इज कन्सिस्टेड इन दॅट सबस्टन्स. हे जे मेजरमेंट आहे ते मेजरमेंट म्हणजे मास असतं. हे मास कुठंही गेलं तरी बदलत नाही आणि त्यामुळेच मासचं मेजरमेंट करण्यासाठी आपल्याला दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची गरज लागत नाही. अगदी तसंच टाईम मेजर करण्यासाठी सुद्धा आपल्याला दुसऱ्या कोणत्याही फिजिकल क्वांटिटीची गरज लागत नाही. म्हणून या सर्व फिजिकल क्वांटिटीजला आपण फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज म्हणतो. आणि मग फंडामेंटल युनिट्स म्हणजे काय? फंडामेंटल युनिट्स म्हणजे काय तर जे युनिट्स फंडामेंटल क्वांटिटीजला मेजर करण्यासाठी वापरतात त्यांना आपण फंडामेंटल युनिट्स म्हणतो. म्हणजे बघा, दोज युनिट्स
used to measure fundamental quantities किंवा fundamental physical quantities त्यांना आपण फंडामेंटल युनिट्स म्हणतो. जशा 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज आहेत तसंच 7 फंडामेंटल युनिट्स देखील आहेत. आपण ते पाहूयात. इथं फिजिकल क्वांटिटीज ज्या काय फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज असतील त्या त्याचे युनिट्स आणि त्याचे सिम्बॉल्स. तर पहिल्यांदा आहे लेंथ. लेंथ आपण मोजतो मीटरमध्ये आणि त्याचा सिम्बॉल आहे स्मॉल एम. त्यानंतर आहे मास. मास आपण मोजतो किलोग्राममध्ये, त्याचा सिम्बॉल आहे kg. त्यानंतर तिसरं आहे टाइम. टाइमचं युनिट आहे सेकंड, तो मोजतो आपण, त्याचा सिम्बॉल आहे S. त्याच्यानंतर आहे टेम्परेचर. टेम्परेचर मोजतो आपण केल्विनमध्ये, त्याचा सिम्बॉल आहे K. त्यानंतर ल्युमिनस इंटेन्सिटी. ल्युमिनस इंटेन्सिटी आपण मोजतो कॅन्डेलामध्ये, त्याचा सिम्बॉल आहे CD. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट आपण मोजतो ॲम्पियरमध्ये, त्याचा सिम्बॉल आहे कॅपिटल A. आणि शेवटचं आहे अमाउंट ऑफ सबस्टन्स. अमाउंट ऑफ सबस्टन्स आपण मोजतो मोलमध्ये, त्याचा सिम्बॉल आहे MOL, मोल. तर अशा पद्धतीनं 7 फिजिकल क्वांटिटीज, त्याचे युनिट्स आणि त्याचे सिम्बॉल्स आपल्यासमोर आहेत. तर हे झाले फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. याच्यानंतर आहे डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज. जर तुम्ही व्हिडिओ पाहत असताना जर तुमच्या हातामध्ये वही आणि पेन असेल तर हे लिहून घ्यायला अजून सोपं जाईल, म्हणजे तुम्हाला लक्षात राहायला किंवा अभ्यास करायला अजून जास्त सोपं जाईल जर तुम्ही हातामध्ये वही पेन जर घेऊन हा व्हिडिओ पाहत असाल तर. त्याच्यानंतर आहे डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज. तर बघा, ज्या कोणत्या फिजिकल क्वांटिटीज मेजरमेंट करण्यासाठी फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीजवरती डिपेंड असतात त्यांना आपण डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज म्हणतो. Those physical quantities which are dependent on fundamental physical quantities for their measurements, those physical quantities are called as derived physical quantities. बघा, those physical quantities which are dependent on fundamental
quantities for their measurement those physical quantities are called as derived physical quantities. आणि मग derived units म्हणजे काय, तर those units which are used to measure derived physical quantities are called as derived units. जे कुठले युनिट्स हे डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीजला मेजर करण्यासाठी वापरतात त्यांना आपण डिराइव्ड युनिट्स असं म्हणतो. मग डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज ज्या काय आहेत त्याचे एक्झाम्पल्स आहेत. सगळ्यात सोपं एक्झाम्पल आपण घेऊया ते म्हणजे स्पीडचं. तर स्पीड इज इक्वल टू, फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, स्पीड इज इक्वल टू काय असतं, तर डिस्टन्स कव्हर्ड डिवायडेड बाय गिव्हन टाइम. दिलेल्या वेळेमध्ये किती अंतर पार केलं ते म्हणजे त्याचा काय असतो, स्पीड असतो. तर इकडे बघा, डिस्टन्स कव्हर्ड म्हणजे किती अंतर त्यानं पार केलं. किती अंतर पार केलं म्हणजेच आपण त्याची काय मोजत आहोत, लेंथ मोजत आहोत. आणि गिव्हन टाइम म्हणजे दिलेला वेळ, आणि टाइम सुद्धा आहे, म्हणजेच लेंथ आणि टाइम ह्या दोन्ही गोष्टी कशा आहेत, दोज फिजिकल क्वांटिटीज लेंथ अँड टाइम दीज आर बोथ फिजिकल क्वांटिटीज आर फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. सो टू मेजर द speed we have to measure length and we have to use time. So speed is the derived physical quantity. आता बघा, लेंथ कशामध्ये मोजतो आपण, मीटरमध्ये. टाइम कशामध्ये मोजतो, सेकंदमध्ये. म्हणजेच युनिट ऑफ स्पीड काय आलं, मीटर पर सेकंद. तर मीटर हे सुद्धा फंडामेंटल युनिट आहे, सेकंद हे सुद्धा काय आहे, फंडामेंटल युनिट आहे. या दोघांचा वापर करून आपण स्पीडचं युनिट काढतोय. म्हणजे स्पीड ही काय आहे, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी आहे. हे झालं डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज बद्दल. याच्यानंतर आहे सप्लिमेंटरी युनिट्स. त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, एक आहे प्लेन अँगल आणि दुसरा आहे सॉलिड अँगल. आपण सुरुवातीला प्लेन अँगल पाहूया. प्लेन अँगल म्हणजे काय, तर हा 2 डायमेन्शनल फेनॉमेनॉन आहे. टू डायमेन्शनल याच्यासाठी कारण प्लेन अँगल जेव्हा पाहायचा असतो तेव्हा आपण तो 2 डायमेन्शनलमध्ये पाहत असतो. त्याची डेफिनेशन आपण करू शकतो. त्या अगोदर आपण त्याची कन्सेप्ट समजून घेऊ. लेट अस कन्सिडर अ सर्कल हॅव्हिंग सेंटर ओ सेंटर असणारा एक सर्कल कन्सिडर केला. त्याची लेंथ आहे r, स्मॉल r. तर त्याची डेफिनेशन काय सांगते, द रेशो ऑफ लेंथ ऑफ आर्क, द रेशो ऑफ लेंथ ऑफ आर्क. लेंथ ऑफ आर्क म्हणजे हे जे काही आहे ए पासून बी पर्यंतचं जे काही डिस्टन्स आहे याला आपण काय म्हणतो, लेंथ ऑफ आर्क. द रेशो ऑफ लेंथ ऑफ आर्क टू द रेडियस ऑफ सर्कल, टू द रेडियस ऑफ सर्कल. रेडियस ऑफ सर्कल म्हणजे स्मॉल आर. हे जे मेजरमेंट आहे यालाच आपण काय म्हणतो, प्लेन अँगल असं म्हणतो. तर बघा, आपण अँगल घेतो डी थिटा. डी थिटा मीन्स इट इज अ व्हेरी स्मॉल अँगल, सो वी डिनोट इट बाय डी थिटा. डी थिटा इज इक्वल टू
ds divided by r. So this length of arc is ds. ds is also very small length, so we use ds. So d theta is equal to ds divided by r. So this is all about the plane angle. Unit of plane angle is radian. Its symbol is theta and theta raised to c. This is the symbol of plane angle. तर ही एक 2 डायमेन्शनल फेनॉमेनॉन आहे. त्याचं डेफिनेशन आपण पाहिली, रेशो ऑफ लेंथ ऑफ आर्क टू द रेडियस ऑफ सर्कल. म्हणजेच आपल्याला काय मिळतो, अँगल मिळतो, प्लेन अँगल मिळतो. डी थिटा इज इक्वल टू डी एस डिवायडेड बाय आर. डी एस इज द लेंथ ऑफ आर्क, आर इज द रेडियस ऑफ सर्कल अँड इट्स युनिट इज रॅडियन. सिम्बॉल इज थिटा अँड थिटाच्या खांद्यावरती आपण सी लिहायचं, म्हणजेच थिटा रेज टू सी हा काय झाला, त्याचा सिम्बॉल झाला. याच्यानंतरचा फेनॉमेनॉन आहे किंवा याच्यानंतरची कन्सेप्ट आहे ती सॉलिड अँगलची. सॉलिड अँगल हा 3 डायमेन्शनल ॲनालॉग ऑफ प्लेन अँगल. आपण जो आता प्लेन अँगल पाहिला, या प्लेन अँगलला थोडंसं आपण 3 डायमेन्शनल रूप जर दिलं तर आपल्याला सॉलिड अँगल मिळतो. म्हणजे बघा, याला जर आपण थोडंसं 3 डायमेन्शनल पाहू शकलो तर आपल्याला सॉलिड अँगल म्हणजे काय नेमकं ते आपण पाहू शकतो. माझी चित्रकला इतकी छान नाही, त्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी इमॅजिन करावं लागेल की हे 3 डायमेन्शनल शेप आहे याचा. तर एक स्फिअर कन्सिडर करा. एक स्फिअर आहे आणि त्या स्फिअरचा एक छोटासा पोर्शन आपण बाहेर काढतोय. एक छोटासा पोर्शन आपण काय करतोय, बाहेर काढतोय. तर हा तो पोर्शन आहे. हा पोर्शन आपण बाहेर काढून तो अशा पद्धतीचा 3 डायमेन्शनल पोर्शन आहे. आणि हा जो काही ज्योमेट्रिकल शेप आपल्याला दिसतो याला आपण सॉलिड अँगल म्हणतो. याची डेफिनेशन पाहूया. It is also ratio of area of surface area, ratio of surface area of portion to the square of radius of sphere. बघा, रेशो ऑफ सरफेस एरिया ऑफ पोर्शन, हा जो आपण पोर्शन बाहेर काढलाय या पोर्शनचा जो काही सरफेस एरिया आहे हा सरफेस एरिया, आणि त्याचा रेशो कोणासोबत घ्यायचा आहे, स्क्वेअर ऑफ रेडियस ऑफ स्फिअर. ही जी रेडियस आहे किंवा ही जी रेडियस आपल्याला दिसते या रेडियसचा काय घ्यायचा आपल्याला, स्क्वेअर घ्यायचा आहे. हा जो रेशो आहे तो रेशो म्हणजेच काय, सॉलिड अँगल. तर बघा आपण मोजूया तो डी ओहम. हे ओहम म्हणजेच काय, तर सॉलिड अँगल रिप्रेझेंट करतो आपण ओहमने. सो डी ओहम इज इक्वल टू डी ए डिवायडेड बाय आर स्क्वेअर. ओहम म्हणजेच सॉलिड अँगल, ए म्हणजे सरफेस एरिया ऑफ दॅट पोर्शन, स्मॉल आर म्हणजे रेडियस ऑफ द
स्फिअर आणि त्याचा काय घेतलेला आहे आपण स्क्वेअर घेतलेला आहे. जर आपल्याला पूर्ण स्फिअरचा सॉलिड अँगल घ्यायचा असेल तर काय करायचं बघा. तर ओहम इज इक्वल टू पूर्ण स्फिअरचा एरिया किती असणार आहे तर तो असतो 4πr² डिवायडेड बाय r². सो r² विल गेट कॅन्सल अँड वी विल गेट 4π स्टेरॅडियन. स्टेरॅडियन इज द युनिट ऑफ solid angle. So here unit is steradian and its symbol is SR. So this is all about the solid angle. It is the three-dimensional analog of plane angle. त्याची डेफिनेशन रेशो ऑफ सरफेस एरिया ऑफ पोर्शन टू द स्क्वेअर ऑफ रेडियस ऑफ स्फिअर. त्याचं युनिट काय असेल स्टेरॅडियन, त्याचा सिम्बॉल काय असेल SR. डी ओहम इज इक्वल टू DA डिवायडेड बाय r². डी ओहम म्हणजे एरिया सॉलिड अँगल, DA म्हणजे सरफेस एरिया ऑफ पोर्शन. आणि जर होल स्फिअरचा जर आपल्याला सॉलिड अँगल काढायचा असेल तर त्याचा सरफेस एरिया असेल 4πr². r divided by r². r² will get cancel and we will get 4π steradian. So this is all about the solid angle. Now there are some conventions to write the units. We have to study about the conventions to how to write the units or how not to write the units. तर पहिलं आहे रिप्रेझेंट युनिट बाय इट्स सिम्बॉल. तुमचा जो काही युनिट असेल ते युनिट आपण सिम्बॉलनं रिप्रेझेंट करायचं आहे. म्हणजे मीटर लिहिण्यापेक्षा फक्त M लिहायचं म्हणजे त्याचा सिम्बॉल लिहायचा. इट इज द राईट वे अँड दिस विल बी रॉंग वे. सेकंड, इफ वी हॅव टू राईट द फुल नेम ऑफ युनिट देन वी शुड स्टार्ट द नेम ऑफ युनिट फ्रॉम स्मॉल लेटर. स्टार्ट द फुल नेम of unit with small letter. Even if the unit is named after a person. जरी युनिटचं नाव एखाद्या शास्त्रज्ञाच्या नावावरून दिलेलं असेल इन ऑनर ऑफ दॅट सायंटिस्ट तरी देखील फुल नेम लिहित असताना त्याची सुरुवात ही स्मॉल लेटरनं करायची आहे. ॲज लाईक न्यूटन, दिस इज द राईट वे अँड न्यूटन, दिस विल बी रॉंग वे टू राईट द युनिट्स. थर्ड वन इज if you are writing the symbol of unit and the unit is named after the scientist, then we have to write it in capital letters. If unit is named after a person, unit should start with capital letter. It means if we have to write symbol of Newton, then this will be right way and this will be wrong way. If we have to write joule, the unit of energy, then joule is the right way and
this small letter J is wrong way. Next is, if we can't write the unit and symbol, the combination of unit and symbol in ratio, it means that combination of unit and symbol should be avoided. एक्झाम्पल घेऊया आपण. म्हणजे जर आपल्याला समजा जूल पर किलोग्रॅम लिहायचं असेल तर आपल्याला जूल पर kg, this is the wrong way to write the unit. We have to write capital J divided by kg. This is the right way to write the symbol or to write the unit of any physical quantity. Next is, numerator and denominator should write in one ratio. If we have to write meter per second, this is the right way. Also meter per second, this is also right way. जर आपल्याला मीटर पर सेकंड स्क्वेअर लिहायचं असेल, the unit of acceleration is meter per second square. It should be write in this way, or meter per second square this way. This is also right way, but meter per second, this is not the right way. This is wrong way to write the symbol. Next is the prefix सिम्बॉल जे काय असतात. म्हणजे आपण मिली सेकंद म्हणतो किंवा मीटरमध्ये मोजत असताना मिलीमीटर म्हणतो, सेंटीमीटर म्हणतो, किलोमीटर म्हणतो. तर या ज्या गोष्टी आहेत मिली, नॅनो, यांना आपण प्रिफिक्स सिम्बॉल म्हणतो. हे जे काय आहे ते सिम्बॉलच्या अगोदर द्यायचे असतात. ते हे आपण आता पाहणार आहोत. 1 millisecond, full name is 1 millisecond, and this is equal to 10 raised to minus 3 seconds. त्याच्यानंतर 1 microsecond, full name is 1 microsecond, that is equal to 10 raised to minus 6 second. 1 nanosecond, that is equal to 10 raised to minus 9 second. So these are milli, micro, nano, or here m, mu and n are the prefix symbols, and it should be right before the symbols. Next is no plural form while writing units. युनिट्सचं अनेकवचन जेव्हा आपण लिहित असतो तेव्हा युनिटचं अनेकवचन करायचं नाही. म्हणजे जसं मी आता एक चूक केली होती, सेकंड्स असं लिहिलं होतं, तर ते जे अनेकवचन आहे ते अनेकवचन लिहायचं नाही. म्हणजे मीटर असं लिहायचं, इट इज राईट वे, और एम इट इज ऑल्सो राईट वे. सिम्बॉल लिहित असताना तर अनेकवचन बिलकुल लिहायचं नाही. जर आपण एम एस केलं तर ही चुकीचं आहे, किंवा न्यूटन्स करायचं असेल तर ही सुद्धा
चुकीचं आहे. त्यानंतर फुल स्टॉप द्यायचा नाही. नो फुल स्टॉप आफ्टर सिम्बॉल. म्हणजे समजा किलोग्रॅम लिहायचं तर किलोग्रॅम दिस इज द राईट वे. बट इफ यू राईट किलोग्रॅम अँड यू गिव्ह फुल स्टॉप, दिस विल बी द रॉंग वे टू राईट द unit. And last one is space or hyphen should be introduced. Space or hyphen should be introduced in between. If we are writing the combination of symbol like meter per second, we have to write, and if we have to write this in only numerator form, then we can write meter per second. Here we give some space, meter and m, and in s we give some space, as like we can write meter per second. This is hyphen. The small dash is called as hyphen, because if we write ms per second, meter per second, in this way, it will be the millisecond raised to -1, and this will be the wrong way to write the symbol of unit. So this is all about the conventions of the units, means how to write units and how not to write units. तर हे सगळं युनिट्स अँड मेजरमेंट्सचं इंट्रोडक्शन, सिस्टीम, युनिट सिस्टीम्स, SI युनिट सिस्टीम, त्याच्यामध्ये आपण फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज पाहिल्या, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज पाहिल्या आणि सप्लिमेंटरी क्वांटिटीज पाहिल्या, सप्लिमेंटरी युनिट्स पाहिले, आणि त्यासोबत सम कन्व्हेन्शन्स टू राईट द युनिट्स अँड देअर सिम्बॉल ते सुद्धा पाहिलं. हे जे सगळं मटेरियल आहे ते तुम्हाला अभ्यासासाठी PDF स्वरूपात मिळेल. अभ्यास करा, घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.